नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशा एका टेक्निक बद्दल सांगणार आहे। नक्कीच ही टेक्निक मला जेवढी आवडती तेवढीच तुम्हाला देखील आवडणार आहे याची मला 100% गॅरंटी आहे। कारण टेक्निक तेवढी प्रभावी आहे। टेक्निकचं नाव आहे, सांगू? ओके, टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो टेक्निक, ज्याला हवाई हिलिंग टेक्निक असं देखील म्हटलं जातं। अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। आपला हा नवीन चॅनल आहे ॲस्ट्रो प्राजक्ता म्हणून। यावर अगदी वेगवेगळे असे तुम्हाला सुंदर उपाय आणि सुंदर टेक्निक्स बघायला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राइब करा, म्हणजेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओ रोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर पोस्ट होत असतो तो तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, आता बघा, आज मी तुम्हाला एक हवाई हिलिंग टेक्निक बद्दल सांगणार आहे, होपोनोपोनो टेक्निक। तुमच्यापैकी खूप जणांनी या टेक्निक बद्दल माहिती घेतली असेल आणि तरीही खूप जण असे असेल ज्यांना होपोनोपोनो टेक्निक काय आहे हे अजून माहित नसेल। अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे की होपोनोपोनो टेक्निक नेमकी काय आहे, होपोनोपोनो म्हणजे काय, ती कशी करायची, त्या टेक्निक मध्ये, त्या होपोनोपोनोच्या प्रेयर मध्ये, प्रार्थनामध्ये नेमकी किती वाक्य आहे आणि ती प्रार्थना कशी आहे, सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। पण खूप दिवसापासून ना मी होपोनोपोनो प्रेयर कशी आहे किंवा ती कशी काम करते यावर रिसर्च करत होते। तुम्हाला जस्ट सांगितलं त्याप्रमाणे जेव्हापासून ॲस्ट्रोलॉजीचा स्टडी स्टार्ट केला, ॲस्ट्रोलॉजी मध्ये जर कोणती टेक्निक आवडली असेल तर ती म्हणजे होपोनोपोनो टेक्निक आहे। आणि त्यावर स्पेशली आवडली म्हणून जास्त मी रिसर्च केला बरं का। खूप टेक्निक आवडली। या टेक्निक मध्ये ना मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे या टेक्निकने इच्छा पूर्ण होतेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं मनाला समाधान मिळतं। मनाला समाधान मिळतं, आपलं मन फ्रेश होतं, आपली कोणतीही काम करण्याची इच्छा जागृत होते, मनातला आळस पूर्णपणे निघून जातो आणि मनातली जी काही नकारात्मकता असते ती पण निघून जाते। या सगळ्या गोष्टी जरी निघून गेला तरच आपल्या इच्छा पूर्ण होतात की हो ना। तर ह्या सगळ्या गोष्टी जाणं महत्त्वाचं आहे। एकतर आपल्याला खूप आळस आलेला असतो काम करायचा, तो निघून जाणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मनामध्ये खूप नकारात्मक भावना असतात, खूप वेगवेगळे नकारात्मक विचार आपण करतो, ते नकारात्मक विचार निघून जाऊन सकारात्मक दृष्टिकोन आपला असावा असं प्रत्येकाला वाटतं, तो ह्या होपोनोपोनोमुळे येतो। त्याचबरोबर स्वतःवर माणूस प्रेम करायला शिकतो। जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हाच बाकीचे आपल्यावर प्रेम करतात। जर आपण स्वतःकडे लक्ष दिलं नाही किंवा आपण स्वतःवर प्रेम केलं नाही, स्वतःबद्दल सतत वाईट विचार करत राहिलो की मी तर अशीच दिसते, मी तर काळीच आहे, मी तर जाडीच आहे असा विचार केला तर आपण जसं आपल्याबद्दल विचार करतो ना तर सगळे लोक त्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे बघत असतात। त्यामुळे ह्या होपोनोपोनो टेक्निकमुळे एक सेल्फ कॉन्फिडन्स आपला तयार होत असतो। त्याचबरोबर स्वतःवर प्रेम करतो आणि सगळ्यांना माफ करायला आपण शिकतो। जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो ना, आपण म्हणतो ना त्या व्यक्तीने माफ केलं म्हणजे त्याचं मन खूप मोठं असेल, त्याच प्रकारे आपण जर दुसऱ्याला माफ करतोय तर आपलं मन किती मोठं असेल बरं। हे सगळं आपल्याला ही टेक्निक शिकवते। टेक्निक म्हणजे खूप अवघड नाहीये, खूप सोपी आहे। थोडीशी तुम्हाला स्टार्टिंगला अवघड वाटेल, पण तुम्ही पूर्ण व्यवस्थित मन लावून ऐका, इतकी सोपी आहे की तुम्ही पण या टेक्निकच्याच प्रेमात पडाल जसं मी पडले। खूप सुंदर टेक्निक आहे होपोनोपोनो टेक्निक, याला हवाई हिलिंग टेक्निक असं पण म्हटलं जातं। आणि ही टेक्निक आत्ता कोणी शोध लावलाय असं नाहीये बरं का, हजारो वर्षापूर्वीपासून ही टेक्निक आहे। तेव्हाचे लोक समोरच्याला माफ करण्यासाठी, मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी ही टेक्निक वापरत होते। ह्या टेक्निकचा शोध खूप वर्षांपूर्वी लागलेला आहे। त्यामुळे जुनं ते सोनं आपण म्हणतो ना, त्याचप्रमाणे हे जुनं होतं, काही मधील काळामध्ये लोक पूर्णपणे विसरून गेले आणि आता परत तेच आलेलं आहे, ज्याला तेव्हा हवाई हिलिंग टेक्निक असं नाव होतं, आता त्याचं नाव आहे होपोनोपोनो टेक्निक। चला तर मग होपोनोपोनो टेक्निक कशी काय करायची हे मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले होपोनोपोनो टेक्निक म्हणजेच होपोनोपोनोच्या प्रार्थनेमध्ये 4 वाक्य आहे, फक्त 4 वाक्य। हे 4 वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले, या 4 वाक्यावर जर तुम्ही तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमची लाईफ ही पूर्णपणे बदलू शकते। यातलं पहिलं वाक्य आहे ते म्हणजे आय एम सॉरी। आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा। आपण बघा, माणसं खूप इगोइस्टिक असतो, म्हणजे आपण जे ह्युमन बॉडी आहे ना, ह्युमन
ते सगळे इतके इगोइस्टिक असतात. आपली चूक जरी झाली ना तरी पटकन आपण कोणाला सॉरी म्हणत नाही. आता आपण ठीक आहे, तुम्ही मला म्हणाल की नाही आम्ही म्हणतो, पण आपण स्वतःच्या मनाला विचारावं. आपण पटकन सॉरी म्हणतो का हो? तर नाही म्हणत. त्याचबरोबर म्हणजे सॉरी तर आपण म्हणतच नाही, म्हणजे आपली चुकी असून पण आपण गुन्हा मान्य करत नाही किंवा चूक मान्य करत नाही. त्यासाठी आपल्याला आय एम सॉरी म्हणायचं आहे. हे तुम्ही युनिव्हर्सला म्हणा, मी आतापर्यंत ज्या काही चुका केल्या त्या प्रत्येक चुकीसाठी आय एम सॉरी. याचं जे काही दुसरं वाक्य आहे ते म्हणजे प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला क्षमा कर. पहिलं वाक्य झालं आय एम सॉरी, दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे कृपया मला क्षमा करा. आतापर्यंत जेवढ्या काही चुका केल्या, जेवढं काही मी माझ्यामुळे कोणी दुखावलं गेलं त्या गोष्टीसाठी प्लीज मला फॉरगिव्ह करा. यानंतर तिसरं वाक्य आहे ते म्हणजे थँक्यू. थँक्यू म्हणजे युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. आतापर्यंत मला तुम्ही जे काही दिलेलं आहे युनिव्हर्स किंवा मला कोणीही जे काही दिलेलं आहे, बघा आपल्याला खूप लोक काही ना काही देतात, कोणी काही नवीन शिकवतं, कोणी काही देतं, पण माणसाची प्रवृत्ती थँक्यू म्हणतो का आपण किंवा धन्यवाद म्हणतो का पटकन? तर नाही म्हणत. त्यामुळे जर तुम्ही या होपोनोपोनो टेक्निकद्वारे कोणाला किंवा या युनिव्हर्सला थँक्यू म्हटले तरी खूप आहे. आपण त्यामुळे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी आणि थँक्यू हे 3 वाक्य झाले. थँक्यू म्हणजे युनिव्हर्स तुम्ही मला आतापर्यंत जे काही दिलं आहे त्यासाठी तुमचं मी सगळ्यात पहिले आभार मानते. यानंतर चौथं वाक्य आहे ते म्हणजे आय लव्ह यू. आता आय लव्ह यू म्हणजे दुसऱ्यासाठी आपण हे बोलत नाही, हे आपण स्वतःसाठी बोलतोय. आय लव्ह यू आपण युनिव्हर्सला पण म्हणू शकतो ना, आय लव्ह यू युनिव्हर्स. त्याच प्रकारे आय लव्ह यू, मी माझं स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. स्वतःवर प्रेम करा, अख्खं जग तुमच्यावर प्रेम करेल. स्वतःमध्ये इतकं गुंतून जायचं की फक्त आपण दुसऱ्याला जेवढं जास्त इम्पॉर्टन्स देऊ ना तेवढी आपली त्याच्या नजरेत इम्पॉर्टन्स कमी होत असते बरं का. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, समोरचा व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करेल. आता ही टेक्निक कशी वापरायची ही मी तुम्हाला सांगते. हे 4 जे शब्द आहे ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 4 शब्द फक्त आपल्याला वापरायचे आहे. हे 4 शब्द म्हणजेच होपोनोपोनो टेक्निक आहे. कसे वापरायचे बघा तुम्हाला मी सांगते. होपोनोपोनो टेक्निकसाठी तुम्हाला एक तर सकाळचाच टायमिंग बेस्ट आहे असं मी कायम सांगेल. कारण सकाळी बघा खूप भयान म्हणजे खूप छान शांतता असते, वातावरण खूप छान असतं. तुम्ही सकाळी लवकर जर उठला तर बघा खूप सुंदर वाटतं. आपण छान मस्त एकदम शांतता असते, कुठे कसला जास्त गाड्यांचा आवाज नसतो, कोणाच्या घरात जास्त टीव्ही मोबाईल चालू नसतो, शांतता असते. अशा वेळेस तुम्ही तुमच्या एखाद्या म्हणजे अशा ठिकाणी बसायचे ते कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, तिथे कोणाचा गोंगाट तुम्हाला ऐकू येणार नाही, अशा शांत ठिकाणी बसायचं आणि फक्त हे 4 वाक्य बोलायचे. 4 वाक्य बोलताना तुम्हाला पैसा हवा असेल तर पैशांचा मनामध्ये विचार करा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल समजा एखादा व्यक्ती तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करू शकता. तुम्हाला जी कोणती गोष्ट हवी आहे ती गोष्टीचा विचार करायचा आणि अगदी छान रिलॅक्स बसायचं, शांत बसायचं आणि हे 4 वाक्य बोलायचे आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 वाक्य बोलायचे. 4 वाक्य बोलून झाल्यानंतर तुम्ही जे काही गोष्टीसाठी हे 4 वाक्य बोललेले आहात ती गोष्ट आपल्याला व्हिज्युअलाइज करायची. आता व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय तर खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी युनिव्हर्सकडे मागताय ना ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा करणं, याला व्हिज्युअलाइज करणं असं म्हणतात. व्हिज्युअलाइज करायचं. त्यानंतर तुम्ही दिवसभर तुमचं काम करा. त्या कामामध्ये बघा तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा चेंज जाणवेल. चेंज कसा जाणवेल माहितीये का? तुम्हाला एकतर खूप पॉझिटिव्ह वाटेल, तुम्हाला अगदी आपण म्हणतो एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, ऊर्जा तुमच्यामध्ये येईल काम करायची. इतकं छान, इतकं फ्रेश तुम्हाला वाटेल. असा एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये तयार होईल की हो मी कोणतंही काम करू शकतो. इतकी प्रभावी ही टेक्निक आहे. आता बघा ही टेक्निक तुम्ही किती दिवस करू शकता. जेव्हा ह्या टेक्निकवर मी रिसर्च करत होते तेव्हा मला समजलं ज्यांनी खूप मनापासून केली, अगदीच नकारात्मक विचार कमी करून खूप सकारात्मक झाले, त्यांना फक्त आणि फक्त 3 दिवसात त्याचा अनुभव आला. पण मला 21 दिवसामध्ये अनुभव आला. अजिबात खोटं बोलणार नाही, खरंच 21 दिवसात अनुभव आला. मला 3 दिवसामध्ये अनुभव अजिबात आलेला नाहीये.
का तर आपणही माणूस आहोत, कुठे ना कुठे आपणही नकारात्मक होतो। त्यामुळे आपला जो काही सकारात्मकतेकडे जायचा विचार असतो ना, तो थोडा जरी आपल्या मनामध्ये नकारात्मकता आली ना, जर किती आपण सकारात्मक झालेलो असो, आपण पटकन नकारात्मक होतो। म्हणतात ना, माणसाला चांगल्या सवयी हा उशिरा लागतात, पण वाईट सवय ही खूप फास्ट लागते, त्याप्रमाणे आहे। त्यामुळे मलाही 21 दिवसामध्ये अनुभव आला, मी 21 दिवस सलग केलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का, ही टेक्निक जर तुम्ही करणार असेल ना, तुम्हाला मासिक धर्म असो, तुमचा विटाळ असेल, सुतक असेल, तरी तुम्ही करू शकता। कारण देवासमोर बसून आपल्याला काही करायचं नाहीये, मनाच्या रिफ्रेशमेंटसाठी आपल्याला हे करायचं आहे। आता काय करायचं तुम्हाला मी सांगते। आणि मला जर ही टेक्निक इतकी आवडली ना, मी आता रोज सकाळी 21 दिवसामध्ये जे काही हवं ते मिळालं, पण मी रोज सकाळी, माझा तो नित्यक्रम ठरलेला आहे की रोज सकाळी मी हे वाक्य बोलते। आणि अजिबात ठरवून नाही बरं का, आज मी 10 वेळेस बोलणार, उद्या मी 21 वेळेस बोलणार नाही। मला जोपर्यंत वाटतंय ना, मी बसले, डोळे बंद केले, जोपर्यंत मला वाटतंय तोपर्यंत, कधी कधी खूप 5 मिनिटं, अगदीच 5 मिनिटं बोलते, कधी कधी मी 20 मिनिटं बोलते। म्हणजेच काय तर मन शांत होत नाही तोपर्यंत बोलते। त्याचबरोबर कधी कधी बघा खूप चिडचिड होती आपली, खूप भयानक चिडचिड होती, त्यावेळेस तुम्ही ही होपोनोपोनोची 4 वाक्य बोला, मन खूप जास्त प्रमाणामध्ये शांत होईल। म्हणजे तुमचा चिडचिडेपणा जो आहे तो कमी होईल। चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघताय म्हणजे नक्कीच तुम्हाला माझ्यासारखीच होपोनोपोनोची टेक्निक खूप आवडलेली आहे। आज मी तुम्हाला फक्त टेक्निक सांगणार नाहीये, तर टेक्निक मी कशी करते, तुम्ही कशी करू शकता हे अगदी ऑन कॅमेरा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तर मोबाईल समोर ठेवा आणि अगदी शांत ठिकाणी बसा, मन शांत करा। आधी सगळ्यात आधी ना आपल्याला 2 मिनिटं मेडिटेशन करायचं असतं। मी पण 2 मिनिटं मेडिटेशन करते, श्वास घ्या, श्वास सोडा, असं मेडिटेशन 2 मिनिटं करायचं। त्यानंतर छान डोळे बंद करायचे आणि ही टेक्निक म्हणायची। मीही आता डोळे बंद करून ही टेक्निक म्हणणार आहे, माझ्या मागे तुम्ही म्हणा। जर नसन म्हणणार तर फक्त डोळे बंद करा। ज्या व्यक्तीसाठी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही टेक्निक म्हणणार आहे, त्या व्यक्तीला, त्या गोष्टीला इमॅजिन करा आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका। मी जे म्हणते ते ऐका किंवा माझ्यासोबत म्हणा। व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल की मी सांगूही शकत नाही, इतकं फ्रेश वाटेल। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले डोळे बंद करून शांत बसा। चला तर मग आता आपण सुरुवात करूया ही टेक्निक। माझ्या मागे फक्त आणि फक्त होपोनोपोनोची प्रेयर म्हणा। ज्या व्यक्तीसाठी म्हणताय, ज्या गोष्टीसाठी करताय, त्या गोष्टीला डोळ्यासमोर आणा आणि टेक्निक सुरू करा। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. त्या व्यक्तीला आठवा, त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं छान झालेलं आहे असं इमॅजिन करा। पैसा हवा असेल तर भरपूर पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये आहे असं इमॅजिन करा। जी इच्छा तुमची आहे ती पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करा। आय एम सॉरी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। आता आपली प्रार्थना म्हणून झालेली आहे, पण लगेच डोळे उघडू नका। 2 हात एकामेकांवर घासा आणि हळूचपणे डोळ्यावरती 2 हात ठेवा। खरंच तुम्हाला सुंदर वाटलं, फ्रेश वाटलं असेल तर डू कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग हीच होती आपली होपोनोपोनो म्हणजेच हवाई हिलिंग टेक्निक। तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला आवडण्यापेक्षा रिफ्रेशमेंट खूप छान वाटली असेल।
व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा। त्याचबरोबर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा। ही जर टेक्निक आवडली असेल तर कमेंटमध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू ही कमेंट करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा। थँक यू।